रुकेश काटावले, रोनक 11 संघाचे पॅकर यांनी स्टेजवर यायचं आणि मॅन ऑफ द मॅच नयन भोईर ना, नयन भोईर आपल्या कारकिर्दीत मला असं वाटतंय दुसरी ना, कितवी मॅन ऑफ द मॅच, पहिलीच मॅन ऑफ द मॅच. आणि उत्साह बघा त्यांच्या चेहऱ्यावर. आणि त्यांचा खास मित्र एकदम राहुल भोईर, मेघ ठाकूर आनंद व्यक्त करताना. आणि पहिलाच चेंडू हर्षद भोईरसाठी संदेश भोईर याचा सुंदर प्रकारचा चेंडू डॉट झाला. हर्षद भोईर. रुकेश काटावले स्टेजवर या. निलेश कारके तुमची वाट बघतायत. आणि रात्री ते घरी नाही तुला. पुढचा चेंडू संदेश भोईर याचा उंचावरून मारलेला चेंडू जेल खाली. तिसरी धाव सुद्धा झाली असती माझं असं मत आहे, पण रुपेश ठाकूर यांचे एफर्ट्स बघा त्यामुळे ती झाली नाही, शक्य झाली नाही. आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या बिनबाद 2. कॅच साठी रुपेश ठाकूर यांच्या कॅच साठी अभिषेक ठाकूर यांच्याकडून 200 रुपये, एकविरा ग्रुप कडून 500, अभिषेक ठाकूर कडून 200 रुपये आणि सतीश टावरे यांच्याकडून 200. सुंदर असा पटका आणि जेलबाद. आणि निलेश कारके यांच्याकडून प्राइज आलेला आहे 500 रुपये रुकेश काटावलेसाठी. धन्यवाद. भरपूर प्राइज कमावलं रुकेश काटावलेनी दिवसभरात आणि मॅच सुद्धा चांगल्या जिंकल्या. 24 धावा डिपेंड करणं घावकाम नाही. आणि त्याचा साथीदार साहिल पाटील, या दोघांच्यात मॅच लावू आणि यातली जिकल त्याला बाय देऊ. नवीन बॅट्समन प्रितेश खारके. पुढचा चेंडू हाऊ वाज दॅट आणि विकेट. 2 बॉल 2 विकेट घेतल्याबद्दल आणि संघ मालक कैलासदादा पाटील खूपच खुश आहेत. आणि जर या चेंडूवर जर विकेट घेतला, विकेट हॅट्रिक घेतली तर कैलासदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये संदेश भोईरसाठी. आणि आता स्वतः संघ मालक मैदानात सुधीर दादा जुमारे, हौशी, उत्साही आणि प्रेमल स्वभावाचे रोहन स्मृती संघाला शुभेच्छा येत आहेत आमचे समीर भोईर बाळा यांच्याकडून. पाहूया हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउट होण्याची शक्यता आणि रनआउट. हजार लागू का काय? 500 रुपये लागू झाले संदेश भोईरला. ही रनआउटची विकेट धरली जात नाही, पण तरी पण दिल खुलास 500 रुपये कैलासदादा पाटील यांनी दिलेले आहेत संदेश भोईरसाठी. सुंदर नवीन बॅट्समन आतिश मुंडे कर्णधाराची जबाबदारी सुंदर अशी रित्या पार पाडताना संदेश भोईर आणि
मला असं वाटतं ट्रॉफीच्या दिशेने जाताना संदेश भोईर आतिश मुंडेंनी जर 2 6 मारले तर संजय इलेव्हनचे कॅप्टन ऋतिक भोईर बाला आणि सुजित भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. कैलास पाटील यांनी कॅच घेतली तर समीर भोईर बाळा यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि रुपेश ठाकूरसाठी 200. शेखर पाटील कडून 200. पाहूया शेवटचा चेंडू. सुंदर फटका, एक धाव सहजरित्या पूर्ण आणि सुंदर फिल्डिंग. आणि कुठेतरी मिसफिल्ड होती विशाल गाताडे करून. आणि या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 4. सुंदर सुंदर गोलंदाजी. नितीन दादा पाटील यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेले आहे. कैलास दादा पाटील यांनी कॅच घेतली तर नितीन पाटील यांच्याकडून 200 रुपये. तब्बल 700 रुपयाचे मानकरी ठरतील कैलास दादा पाटील एक कॅच घेतल्यानंतर. दुसरा गोलंदाज विशाल गाताडे. मागच्या सामन्यामध्ये 500 रुपये कमवलेले विशाल गाताडेनी प्रवीण भोईर याची विकेट घेऊन. पाहूया रोहित पाटीलची विकेट घेतोय का. त्याचप्रमाणे टाकलेला चेंडू 1 बाउंड चौकार. पुढचा चेंडू विशाल गाताडे याचा. प्रवीण भोईरची जशी विकेट काढली तशी काढेल का रोहित पाटीलची विकेट. जादूगार विशाल. सुंदर फटका, पुन्हा एकदा 1 बाउंड सीमारेषा पार 4 धावांसाठी. आता मात्र धावांची लयलूट होतीये या षटकामध्ये. धावसंख्या झाली 12. पुढचा चेंडू लगातार 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर विशाल गाताडे कोणती रणनीती आखतोय पाहूया. रुपेश ठाकूर पॉइंटला. उंचावरून मारला चेंडू आता सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार आणि हा 9 चेंडू एकूण 7 धावा. ना फिल्डिंग हे फिल्डिंगचा सांगितलंय ना आधी निलेश भोईर. या एकूण 7 धावा.
अर्पण निले पुढचा चेंडू. हा तो नंबर सुंदर असा टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण. 20 धावा धावपालकावर. पुढचा चेंडू विशाल गाताडे याचा खेळून काढलेला. आतिश मुंडे उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू खाली भाऊ येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहज सहज आणि सहजरित्या पूर्ण. 23 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूपच महागडा ठरलाय विशाल गाताडे. 23-23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लगातार 2 सिक्सला 1000. आणि विकेट. सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य 50-50. आमचे जिवलग मित्र संदेश भोईर लॉंग ऑनला बसल्यात त्यांचा ताफा घेऊन. तोच ताफा घेऊन त्यांचा जर BPL नसती तर हाच ताफा तुम्हाला पिसारवेच्या नाही तर बोनिवलीच्या अड्ड्यात दिसला असता अंडापाव खाताना. पण 12 तारखेला हा ताफा नक्कीच वावलेच्या मैदानात दिसेल. वावलेच्या फाटीत. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. ब्लॉक हॉल मधला चेंडू आणि पूर्णपणे बीट करतोय भावेशाला. ओव्हरची समाप्ती. 1-2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. 20 धावा तब्बल खर्ची गेल्या विशाल गाताडे यानं. स्वतः पुढचा गोलंदाज मला असं वाटतंय भविष्यातला नाही पण साहिल भोईर याची मिस्टर BPL पदवी काढून आम्ही गणेशदादा ठाकूर यांना देऊ इच्छितो या वर्षामध्ये. पहिला चेंडू फेस करेल तो रोहित पाटील. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा शेवटपर्यंत थांबलेला हा खेळाडू आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा शेवट परत संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतोय तो रोहित. सुंदर फटका मारलाय. चेंडू गेलाय जंगलात 6 धावांसाठी. सुंदर फटका खेचला. भरपूर धावसंख्या झाली 30.
अजून 5 चेंडू शिल्लक. आणि वैयक्तिक 23 धावांच्यावर खेळतोय तो रोहित. आणि मागील मॅचमध्ये 51 आणि ह्या मॅचमध्ये 23. 5 चेंडूत 5 सिक्स मारले तर याच्यात पण 50 धाव होतील त्याच्या. आणि त्याच प्रकारे प्रयत्न करण्यात असे अयशस्वी ठरला आहे तो रोहित. इनस्विंग चेंडू झाला. सगळ्यांचा लाडका, आमचा सगळ्यांचा मित्र आणि दोस्तीमध्ये एकदम ॲग्रेसिव्ह असणारा आमचा आतिश मगर. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, फिरून मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न झाला यशस्वी. पुढचा चेंडू, मला असं वाटतं 2 चेंडू लगातार डॉट टाकल्यानंतर सुंदर चौकार. आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या 34. लॉस ऑफ 3 विकेट्स, 4 विकेट. पुढचा चेंडू गणेशदादा ठाकूर यांचा, लोअर बुलटा चेंडू आणि त्याला पिक केलाय. सीमारेषा बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. आणि धावसंख्या झाली 40. शेवटचा चेंडू शिल्लक. वैयक्तिक 33 धावांच्यावर खेळतोय रोहित, एक हाती धुरा. आणि हा सुद्धा चौकार. आणि धावसंख्या झालेली आहे तब्बल 44 आणि 45. 15च्या सरासरीनं धावसंख्या पाहिजे. त्यातली 37 धावा या एकट्या रोहित पाटीलने कुठल्या 1 मॅन आर्मी. प्रवीण भोईर. हे बाय त्याला विचार. त्याचा पहिला गेला त्याचा विशाल गाताडे.
जास्त रन पार्टी नेशील ना मला. पहिला गोलंदाज येतोय तो रोहित पाटील आणि त्याचा सामना करेल हार्ड हिटर फलंदाज विशाल गाताडे. पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही आणि या एक धावेनिशी संघचा खातं ओपन होतोय आणि विशालचं स्वतःचं सुद्धा खातं ओपन होतंय. 17 चेंडू 44 धावांची गरज. पाहूया गणेश दादा ठाकूर. डॉट चेंडू. 10 खेळाडूंशी खेळतोय तो रोहित पाटील याचा संघ. एकच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. याचा काय फायदा उचलता येत नाही. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. थांब थांब थांब. कमी आहे ना प्लेयर. आमचे सर्वांचे लाडके आप्पा यांचं इथे स्वागत झालेलं आहे. आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि ट्रॉफी एक घेऊन जाणार 100% घरी. आणि आप्पा बोलले की जो जो संघ चॅम्पियन होईल आणि तोच संघ चॅम्पियन होणार. आप्पा आले आणि गणेशदादा ठाकूर यांच्या बॅटमधून आला चौकार. आप्पा जाऊ नका आता. आता ह्यो बक्षीस वितरण करूनच जा. गजाचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. सर्व आपल्या BPL सर्व प्रवीण भोईर. आई शपथ. बोललो 4 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू दांडा गोल. आणि पाहूया विकेटचा पतन. शेवटचा चेंडू. तुषार भोईर सुंदर बॅटिंग केली आजच्या दिवसात. ड्रेसिंग सेन्स चेंज करून ते आलेत. पाच चेंडू 5 धावा. दयनीय अवस्था, खूपच दयनीय अवस्था. लास्टच्या मॅच मध्ये 39 धावा चेस केलेल्या या संघाने. पाहूया आता 13 चेंडू मध्ये 50 धावा 40 धावा चेस करेल का. शेवटचा चेंडू 6 मारील. डिफेन्सिव्ह केलं. शेवटचा सुंदर मारलेला फटका.
आणि झेल ड्रॉप. पुन्हा एकदा 12 चेंडू आणि आता 39 धावांची गरज. तीच मॅच, पहिलीच मॅच, सेम मॅच. दोन्ही कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन पिचवर उभे आहेत. या धावा चेस झाल्या पाहिजेत. हा. रोनक 11 आणि प्रिशा 11चा कॅप्टन या. प्रितेश खारके गोलंदाज. आशिष भोईर सांगतायत का बंटी तू काढू शकतो. सुंदर चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 36 धावांची गरज. 11 चेंडू 6 षटकार. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. बॉस ग्रुप आणि वसंत आप्पा समर्थक यांच्याकडून डीजेची व्यवस्था आपल्यासाठी झालेली आहे, तर त्यांचं मनपूर्वक आभार. खूप आभार. टायमावर धावून आलेत. आणि बीट चालेला आहे संदेश भोईर. आणि मिडल सापडलाय संदेश भोईर आणि पूर्णपणे डब घायला गेलाय तो. रोहन स्मृती संघ. यानंतरचे सामने 2 षटकांचे खेळवले जातील. रणनीती आखा, रुकेश दादा आणि गजा. पुढचा चेंडू उंचावरून मारल्या चेंडू येतोय. काहीच नाही. 2 धावा सहजरित्या. संघाची धावसंख्या 10. 4 चेंडू 10 धावा. खूपच दयनीय अवस्था.
आणि आत्ता आलाय रायगड का टायगर डॉट. पाहूया चेंडू जाते डॉट की मारतोय. उंचारू मारला चेंडू आणि विकेट. आणि स्वतःच्या स्पेलमध्ये 3 विकेट घेऊन सुंदर अशी गोलंदाजी केली ती प्रितेश खारकेने. पूर्णपणे कमबॅक करून दिलंय ते आपल्या संघाला. धावसंख्या 10. आणि आता आले लसित मलिंगा स्टाईल हर्ष भोईर. पाहूया बॅट्समन राजूदादा काटावले प्रवीण भोईर यांची सुंदर कॅच घेऊन त्यांना बाद केलेलं आहे शृंखलेतून. डाय मारून कॅच आणि डाय मारणं ते फेमस आहेत आमच्या भातान गावात. सुंदर फटका विशाल गाताडे. कोणत्याही प्रकारची रन नाही. 5 चेंडूवर 5 6 मारले तरी विशालला 1000 रुपये आहेत. 4 बॉल 4 मारले तरी 1000 रुपये होते. पण आता 1 रन घेतली. चौकार. 4 बॉल 4 6 मारले तरी वसंत आप्पा काटावले 3-4 मध्ये 3 6 मारले विशाल गाताडे तरी 1000 रुपये त्यांच्या टीमसाठी आणि त्यांच्यासाठी. पाहूया कॉम्प्रोमाइज करू शकतो हर्षलशी. पहिला राहिला राजू काटावलेने 2 मारले तरी 500 रुपये. 1000 रुपये साहिल पाटील कडून रुकेश काटावले कडून. काय करतायत. इझी मॅच झाली. हर्षल भोईर टाइमपास नकोय. याच्या पुढचे सामने 2 ओव्हरचे आहेत. अंपायर्सना पण जायचंय नाईट मॅच साठी. आणि औपचारिकता शिल्लक. चला 2 कॅप्टन आणि लगेच या. नको 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 नको. बीपीएल आहे. सुंदर सुंदर. रोहित लगेच चिठ्ठी उचलाय रोहित. आणि हे पण घे सामनावीर. सुंदर फटका राजूदादा यांच्या बॅट मधून. आणि विजयी झालाय तो बॉस फायटर दरवर्षी प्रमाणे. कॅप्टन या लगेच. आमच्या